स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मुख्य दरवाजावरील तोरण तुमचे नशीब बदलू शकतं का? तर मंडळी, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घराशी संबंधित आहे. ही गोष्ट इतकी साधी आहे की आपण तिला रोज पाहतो, पण तिचं महत्त्व मात्र अनेकांना माहीत नसतं. ती गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावलेलं तोरण. होय मंडळी, तेच तोरण ज्याला अनेक जण केवळ सजावटीची वस्तू समजतात. पण आपल्या संस्कृतीत, आपल्या परंपरेत आणि धार्मिक श्रद्धांमध्ये तोरणाला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. पण प्रश्न असा आहे की तोरण लावल्याने खरंच घरात सकारात्मकता येते का? तोरणाचा आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तोरण योग्य पद्धतीने लावतो का? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या प्रत्येक परंपरेमागे काही ना काही अर्थ दडलेला होता. ते कोणतीही गोष्ट विनाकारण करत नव्हते. आज आधुनिक झालो आहोत, पण अनेक वेळा आपल्या परंपरामागचं ज्ञान विसरत चाललो आहोत. तोरण ही त्यापैकीच एक परंपरा आहे. सण असो, उत्सव असो, गृहप्रवेश असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, सर्वप्रथम घराच्या दरवाजावर तोरण लावलं जातं. असं का? कारण मुख्य दरवाजा हा घराचा चेहरा मानला जातो. जसं एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या चेहऱ्याने होते, तशी घराची ओळख त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने होत असते. आणि म्हणूनच मुख्य दरवाजावर शुभतेचं प्रतीक म्हणून तोरण लावण्याची परंपरा आहे. आपण रोज आपल्या घरात पूजा करतो, देवाला नैवेद्य ठेवतो, पण एक छोटीशी गोष्ट आपण अनेक वेळा दुर्लक्ष करतो, आणि ती म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावलेलं तोरण. मंडळी, तोरण ही फक्त सजावट नाही, ही एक ऊर्जा आहे. ही एक सकारात्मक शक्ती आहे जी आपल्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि शांती घेऊन येते. ज्या घरात योग्य पद्धतीने तोरण लावलं जातं त्या घरात नेहमीच आनंदाचं वातावरण असतं. तिथे नकारात्मक ऊर्जा थांबत नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तोरण म्हणजे देवांचं स्वागत करण्याचं एक माध्यम आहे. जेव्हा आपण दरवाजावर तोरण लावतो तेव्हा लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा आपल्या घरात प्रवेश करतात असं मानलं जातं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? सणासुदीला आपण घर सजवतो, पण सर्वात आधी काय लावतो? तर तोरण. कारण तोरण म्हणजे शुभारंभ. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर तोरण लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आता तुम्ही म्हणाल की यात वैज्ञानिक कारण काय आहे? तर मंडळी, जेव्हा आपण आंब्याची किंवा अशोकाची पाने लावतो तेव्हा ती हवा शुद्ध करण्याचं काम करतात. त्यामुळे घरात ताजेपणा राहतो. एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्या घरात आत्ता तोरण लावलेलं आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकून झाल्यावर आजपासून तोरण लावायला सुरुवात करा. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एका गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू कुटुंब राहत होतं. त्यांच्या घरात पैशाची कमतरता होती. सतत काही ना काही अडचणी येत होत्या. एकदा गावात आलेल्या एका वृद्ध संतांनी त्यांच्या घराला भेट दिली. संताने पाहिलं आणि हसून विचारलं, तुमच्या घराच्या दरवाजावर तोरण का नाही? घरातील लोक म्हणले, बाबा, आमच्याकडे एवढा वेळ कुठे, आणि तोरण लावून काय होणार आहे? संत शांतपणे म्हणाले, तोरण फक्त पानांचा गुच्छ नाही, ते घरातील लोकांना रोज शुभतेची आठवण करून देणारं प्रतीक आहे. त्या दिवसापासून त्यांनी नियमितपणे ताज्या पानांचं तोरण लावायला सुरुवात केली. हळूहळू घरात स्वच्छता वाढली, लोक अधिक सकारात्मक झाले, भांडणं कमी झाली आणि त्यांचं जीवनही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी झालं. तर मंडळी, चमत्कार तोरणाने केला नव्हता. चमत्कार केला होता सकारात्मक विचारांनी. पण त्या सकारात्मकतेची सुरुवात तोरणामुळे झाली होती. आता आपण जाणून घेऊया की तोरण नेमकं कधी लावायचं आणि कसं लावायचं.
तोरण लावताना दिशा खूप महत्त्वाची असते. मुख्य दरवाजाच्या वरच्या भागात तोरण व्यवस्थित लावलं पाहिजे आणि ते तुटलेलं किंवा वाकडं नसावं. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी तोरण नीट सरळ लावणं खूप गरजेचं आहे. तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? कारण दिशेनुसार ऊर्जा बदलते. पूर्व किंवा उत्तर दिशेला दरवाजा असेल तर तोरण नक्की लावा, कारण त्या दिशेने सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात येते असे म्हटले जाते. आता एक महत्त्वाची गोष्ट, तोरण कधी बदलायचं? खूप लोक एकदा तोरण लावतात आणि महिने बदलत नाहीत, पण हे चुकीचं आहे. सुकलेली पाने नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे तोरण सुकलं की लगेचच बदललं पाहिजे. विशेष करून गुढीपाडवा, दिवाळी आणि मंगळवार या दिवशी नवीन तोरण लावणं खूप शुभ मानलं जातं. आता आपण पानांबद्दल बोलूया. तोरणासाठी 5, 7, 11, 21 किंवा 51 पाने वापरणं शुभ मानलं जातं, कारण या संख्या धार्मिकदृष्ट्या पवित्र व महत्त्वाच्या मानल्या जातात. एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा मी स्वतः 11 पानांचं तोरण लावलं होतं आणि खरंच काही दिवसात घरात आनंदी वातावरण जाणवायला लागलं. हे सगळं ऐकून तुम्हालाही वाटत असेल ना की आपणही हे करून पाहावं? तर नक्की करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण जाणून घेऊया की कोणती पाने सर्वात शुभ मानली जातात. आंब्याची पाने लक्ष्मीला आकर्षित करतात, म्हणून सणासुदीला आंब्याचं तोरण लावतात. अशोकाची पाने देखील शुभ मानली जातात. अशोक म्हणजे शोक नसलेला, म्हणून अशोकाची पाने आनंद आणि शांततेचं प्रतीक मानली जातात. अशोकाची पाने घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मनाला शांती देतात. झेंडूची फुले तोरणात वापरली तर घरात सौंदर्य आणि सकारात्मकता वाढते. तुम्ही स्वतःही घरच्या घरी तोरण बनवू शकता. पाने मोजा, त्यांना धाग्यात ओवा आणि देवाचं नाव घेत लावा. मंडळी, हे सगळं करताना श्रद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण श्रद्धेमुळेच प्रत्येक गोष्टीला शक्ती मिळते. आता आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत. अनेक वेळा आपण तोरण लावतो, पण त्यामागची सकारात्मक विश्वासाची भावना नसते आणि त्यामुळे त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. तोरण लावताना मन शांत ठेवा, देवाचं नाव घ्या आणि सकारात्मक विचार करा. ज्या घरात रोज देवाचं स्मरण केलं जातं आणि तोरण लावलं जातं, त्या घरात कधीही वाद होत नाहीत. तुम्हाला कधी असं वाटतं का की घरात कारण नसताना तणाव वाढतो? तर अशा वेळी तोरण बदलून पहा आणि फरक जाणवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तोरण कधीही जमिनीवर पडलेलं ठेवू नका. ते आदराने लावा आणि काढताना देखील आदर ठेवा. जर तोरण तुटलेलं असेल तर लगेच बदललं पाहिजे, कारण तुटलेले तोरण अपशकुन मानलं जातं. तुम्ही घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही या गोष्टी सांगा, कारण ही आपली परंपरा आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आता एक छोटासा उपाय सांगते. जर तुम्हाला घरात शांतता आणि सुख हवं असेल तर प्रत्येक मंगळवारी नवीन तोरण लावा आणि देवाचं नामस्मरण करा. हळूहळू तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल. तुमच्या घरात कोणत्या प्रकारचं तोरण लावलं जातं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मंडळी, तोरण ही फक्त सजावट नाही, तर एक शक्ती आहे जी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. आता मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे, जे खूप कमी लोकांना माहीत आहे, आणि हे जर तुम्ही मनापासून केलं तर तुमच्या घरात अक्षरशः चमत्कार घडू शकतो. सर्वात पहिली गोष्ट, तोरण लावताना फक्त पाने लावून थांबू नका. त्या तोरणामध्ये तुमची भावना, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास असायला हवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच देवाचा वास असतो. तुम्ही कधी पाहिलं आहे का, काही घरं खूप साधी असतात पण तिथे गेल्यावर मनाला खूप शांती मिळते, आणि काही घरं खूप मोठी असतात पण तिथे गेल्यावर मन अस्वस्थ होतं. हे का होतं माहिती आहे का? कारण त्या घरातील ऊर्जा,
म्हणूनच तोरण ही फक्त सजावट नाही, ती तुमच्या घराची ऊर्जा बदलणारी शक्ती आहे. आता एक खास उपाय सांगते. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा पैशाची अडचण असेल किंवा मन सतत अस्वस्थ राहत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. मंगळवार किंवा शुक्रवार निवडा. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा, देवासमोर दिवा लावा आणि नवीन आंब्याचं तोरण लावा. तोरण लावताना एकच गोष्ट मनात म्हणा, हे देवा माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी दे. फक्त 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोरण लावताना जर तुम्ही ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हटला तर त्या तोरणाची शक्ती अनेक पटीने वाढते. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाला की अशक्य ही गोष्ट शक्य होते. आता एक सत्य सांगते. खूप वेळा आपण म्हणतो की मी इतकं सगळं करत आहे पण काहीच बदल होत नाही. पण आपण एक गोष्ट विसरतो, आपण सातत्य ठेवत नाही. एक दिवस तोरण लावलं, मग विसरलो, मग पुन्हा आठवलं की लावलं, पुन्हा सोडलं. असं केल्याने परिणाम मिळत नाही. म्हणूनच जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर किमान 21 दिवस हा नियम पाळा. तुम्हाला स्वतःलाच बदल जाणवेल. आता तुम्ही म्हणाल, असे अनेक उपाय आम्ही करतच असतो पण फरक जाणवत नाही. तर मंडळी, एक लक्षात घ्या, तुम्ही कोणताही उपाय करत असाल तर तो श्रद्धेने करत आहात आणि तुम्ही भरपूर उपाय करत आहात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला अनुभवायला, जाणवायला सुरुवात झालेली असते. कोणताही उपाय केला आणि लगेचच परिणाम दिसला असं होत नाही, तर काही वेळ जावा लागतो. जर तुम्ही दृढ विश्वासाने उपाय करत आहात तर त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसू लागतील आणि जाणवतील सुद्धा. उपाय करत राहणे हे आपल्या हातात आहे. काहीच न करण्यापेक्षा थोडे थोडे उपाय जसे जमतील तसे केल्याने आपल्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होते, मार्ग दिसायला सुरुवात होते, अडचणींची तीव्रता नक्की कमी व्हायला लागते. तुम्ही असे उपाय करत असाल आणि बदल जाणवत असतील तर कमेंटमध्ये हो असे टाईप करा. आता तोरणाविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की कधीही प्लॅस्टिकचे तोरण तुम्ही दारावरती लावू नका. आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर प्लॅस्टिकचे तोरणं मिळतात पण त्यामध्ये कोणतीही ऊर्जा नसते. नेहमी नैसर्गिक पानं वापरा, कारण निसर्गातच खरी शक्ती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तोरण लावताना मनात राग, द्वेष आणि नकारात्मक विचार ठेवू नका. कारण तुम्ही जसे विचार करता तशीच ऊर्जा तुमच्या घरात येते. आता शेवटी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देते. आजपासून 7 दिवस हा उपाय करा आणि 7व्या दिवशी तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं की तोरण ही फक्त सजावट नाही, ते आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे, सकारात्मक विचारांचं प्रतीक आहे. घराच्या प्रवेशद्वारावर लावलेलं एक छोटंसं तोरण आपल्याला दररोज आठवण करून देतं की आपलं घर प्रेमानं भरलेलं असावं, आपलं मन शांत असावं आणि आपल्या जीवनात श्रद्धा कायम असावी. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस स्वामीमय हो.